बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती, की "ताई आहार कसा घ्यायचा? तसेच चहा विदाऊट शुगरचा घेतेस का? किंवा फिट राहण्यासाठी, वजन मेंटेन ठेवण्यासाठी कसं रुटीन ठेवलं पाहिजे?" तर मी सकाळी उठल्या-उठल्या अनुशापोटी कोमट पाण्याचा 1 ग्लास किंवा मग फॅट कटर ड्रिंक किंवा मग सॅलड ज्यूस असं अल्टरनेट सकाळी-सकाळी घेते. त्यानंतर मी एक्सरसाइज अर्धा ते पाऊण तास करते. हे स्ट्रेचिंगचे प्रकार केल्याने खूप छान फरक पडतो आपल्या बॉडीला आणि वाढत्या वयानुसार आपण आपलं वजन कमी करून मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणींना वाटतं की आपण स्लिम ड्रीम असावं परंतु आपल्या जर बॉडीला ते सूट पण झालं पाहिजे, चेहऱ्यावर तेज वगैरे ग्लो, तजेलदार स्किन आपली कायम राहिली पाहिजे, असं आपण वजन कमी करून मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तसा आहार पण आपण घेतला पाहिजे पौष्टिक आणि तसेच सगळे घटक आपल्या शरीराला मिळतील असा आपण आहार घेऊन जेणेकरून आपल्याला थकवा किंवा अशक्तपणा जाणवणार नाही असंही आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे. आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळ्यामध्ये फास्ट वजन कमी होतं. वजन कमी केलं तर ते मेंटेन पण आपण ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आहार कसा घ्यायचा? तर सकाळी बघा अनुशापोटी आपण कोमट पाण्याचा 1 ग्लास किंवा तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी किंवा फॅट कटर ड्रिंक किंवा लिंबू मध घालून सुद्धा कोमट पाण्याचा ग्लास घेऊ शकता. त्यानंतर नाश्त्यामध्ये 9 ते 10च्या दरम्यान तुम्ही नाश्ता करायचा आहे. नाश्त्यामध्ये तुम्ही भाजी पोळी किंवा स्प्राउट्स तसेच जर तुम्ही ओट्स, मसाला ओट्स किंवा फ्रूट खाऊ शकता, ड्रायफ्रूट्स खाऊ शकता, अंजीर, खजूर, काळे मनुके हे असं तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये घ्यायचं आहे. स्प्राउट्स घ्यायचे आहेत, मोड आलेले कडधान्य, जेणेकरून आपल्या शरीराला थकवा जाणवणार नाही आणि भरपूर सारी एनर्जी येईल. तर आता इथे मी ओट्स आज केलेले आहेत. तर असं मी अल्टरनेट सकाळी नाश्त्यामध्ये असं लाईटली घेते. त्यानंतर मी 12 ते 1च्या दरम्यान 1 वाजता मी भाजी-पोळी घेते. तर 1 वाजता भाजी-पोळी तर स्प्राउट्स वगैरे किंवा मग पाणी भरपूर प्यायचं. 3 ते 4 लिटर आपल्या शरीरामध्ये पाणी गेलं पाहिजे. तर 1 चपाती, भाजी आणि स्प्राउट्स असेल तर सॅलड तुम्ही घेत असाल तर बेस्टच आहे. सॅलड जर खाणं होत नसेल तर सकाळी-सकाळी सॅलड ज्यूस घ्या. स्किनला पण खूप फरक पडतो. त्यानंतर जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासाने मी इथे ग्रीन टी किंवा मग असं काही ना काही लिक्विड सब्जा पाणी, लेमन ज्यूस असं दुपारच्या वेळात आपण उन्हाळ्यामध्ये घेणं खूप गरजेचं आहे, की स्किनला आणि आपल्या शरीरासाठी थंडावा मिळण्यासाठी ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. रात्रीच्या जेवणामध्ये राईस थोडासा घेते. त्यानंतर झोपण्या अगोदर मी हे फॅट कटर ड्रिंक घेत असते. याने पोटाचा घेर कमी होतो, वजन मेंटेन राहतं. खूप इफेक्टिव्ह आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तसेच व्हिडिओही मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर असं हे मी आहार घेते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तसेच आता इथे बघा मी हे फॅट कटर ड्रिंक कोमट झाल्यावर आपल्याला रात्री झोपण्या अगोदर घ्यायचं आहे.